यावर्षीचा राष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कार अमोल गोळे यांनी दिग्दर्शन केलेल्या सुमी या मराठी चित्रपटाला मिळाला आहे, ज्यामध्ये ग्रामीण भागातील मुलीची शिक्षणासाठीची धडपड दाखवण्यात आली आहे। त्यात सुमीची मुख्य भूमिका साकारलेली पिंपरी चिंचवड येथील आकांक्षा लक्ष्मण पिंगळे हिने सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय बालकलाकार म्हणून पुरस्कार पटकावला आहे। तिच्या या कामगिरीने तिने शहराचे नाव राष्ट्रीय स्तरावर उंचावून पिंपरी चिंचवडकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे। तिच्यावर सध्या अभिनंदनाचा पाऊस पडत असून शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनीही तिचे अभिनंदन केले। अगोदर आकांक्षाने डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत देखील काम केले होते। तसेच या प्रभागातील माजी महापौर योगेश बहल, माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे, कामगार नेते यशवंत भोसले, प्रभागातील राजकीय कार्यकर्ते तसेच सांस्कृतिक, क्रीडा, सामाजिक सगळ्या क्षेत्रातील नागरिकांनी तिचे अभिनंदन केले आणि तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। याच बातमीची काही क्षणचित्रे पाठवली आहेत आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी। पाहूयात। अपेक्षित नव्हतं ते एसटीला मिळाले, त्याच्यामुळे आमच्या घरातले सर्व नातेवाईक वगैरे नातेसंबंध सगळे खुश आहेत आणि तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा। हो, सगळ्या ज्या नातेवाईकांना पण कळाले बातमी ते खूप आमच्या गावापासून इथपर्यंत स्थानिक एरियापर्यंत सगळे खुश आहेत। खूप फोन करून कोणी स्टेटस ठेवते, फोन करून परत कालपासून पण इथे पत्रकार बांधव मुलाखत घेतात, स्थानिक लोकांनी पण येऊन तिच्यासाठी शुभेच्छा दिल्या, त्याच्यामुळे खूप छान वाटलं। सर्वप्रथम तर खूपच आनंद झाला। जसे ही बातमी आमच्या कानावर पडली तसं खूप आनंद झाला आणि म्हणजे मला असं गहिवरूनच यायला लागलं, मला असं म्हणजे अश्रू आणि रडायला यायला लागलं की जेणेकरून मला काय सुचत नव्हतं, कारण की इतका मोठा म्हणजे चित्रपटसृष्टीतला हा सगळ्यात मोठा अवॉर्ड समजला जातो। तो अवॉर्ड माझ्या मुलीला म्हणजे माझ्या मुलीनी खूप म्हणजे पात्रते आणि क्षमतेपेक्षा खूप उंच भरारी मारली आणि तिचं खूप कौतुक वाटतं। आणि या कौतुकाचा वर्षाव म्हणजे मी स्थानिक कोयंडे बुद्रुक गावचा, तिथून तिच्या कौतुकाचा वर्षाव जो चालू झाला आहे तो संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक पत्रकार फोन करून सतत घरी येऊन शुभेच्छा देत आहेत तिला आणि खूप भारावून गेलो या सगळ्या गोष्टीतून। आणि आमचं क्षेत्र, मी सामान्य शेतकरी मला एवढी काही कल्पना नव्हती, पण माझे वडील आले आणि त्यांनी मला सांगितलं की आपल्या पिक्चरला नॅशनल अवॉर्ड मिळाला आहे आणि तुला बेस्ट चाइल्ड ॲक्ट्रेस अवॉर्ड मिळाला आहे, म्हणून मी खूपच आनंदी होते आणि सगळे घरचं वातावरणच खूप आनंदी झालं होतं आणि सगळ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते आणि सगळ्यांनी खूप अभिनंदन केलं मला। शाळेचे दिवस, माझी शाळा जय हिंद हायस्कूल पिंपरी, मी तिथे शिकत होते 10वीपर्यंत आणि माझ्या शाळेने मला खूप सपोर्ट केला। मी कुठेही जायचे तर शाळा म्हणायची की तू जा, अभ्यासाचं टेन्शन नको घेऊ, आम्ही आहोत। पण असं शाळेने कधीच बोललं नाही की तू हे करू नकोस, शाळे नेहमी सपोर्ट करत राहिली। त्यानंतर सुमीचं शूट 7वीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये झालं, म्हणून फारसं काही शाळेचं एवढं आलं नाही, पण त्यानंतरही डबिंग वगैरे करताना शाळेने समजून घेतलं आणि हे सगळं पार झालं। सगळंच योगदान आईवडिलांचं आहे, म्हणजे त्यांच्यामुळेच मी आज इथे। मी प्रत्येक वेळी असं म्हणजे त्यांना वाटायचं की मी या क्षेत्रात जाऊ, त्यांना प्राऊड फील करावं मी, आणि आज त्यांना तसंच वाटतंय। आणि आईवडिलांचं देखील तेवढंच योगदान आहे, माझ्या फॅमिलीचं देखील तेवढंच योगदान आहे। आणि ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक अमोल गोळे सर, त्यांचंही खूप जास्त योगदान आहे, कारण त्यांनी खूप जास्त सपोर्ट केला आणि त्यांचा गायडन्स आणि सपोर्ट हा लाभ महत्त्वाचा होता।